नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेत येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण मित्रांनो आपल्या अर्णव आणि ईश्वरीने आत्तापर्यंत अजून एकमेकांच्या प्रेमाची जाणीव एकमेकांना तर झालेली असते, परंतु एकमेकांच्या प्रेमाबद्दल काही अजून एकमेकांना सांगितलेलं नसतं. आता अर्णवला सुद्धा कळतं की ईश्वरीचं प्रेम माझ्यावर आहे आणि ईश्वरीला सुद्धा आता कळतं की अर्णवचं प्रेम माझ्यावर आहे. परंतु आता त्यात होतं म्हणजे काय, वल्लरीने मात्र आता हे सगळं घडून आणलेलं असतं. पण शेवटी वल्लरीला हे माहिती नसतं की आपण जे काही आता ईश्वरी आणि तिच्या आईसाठी खड्डा खांदलेला आहे तर त्या खड्ड्यात आपण स्वतः पडणार आहोत. कारण आता हे सगळं कारस्थान करणारी वल्लरी आहे आणि आता जे 17 वर्षाचं जे काही हे भूतकाळातील सत्य आहे तर ते सत्य मात्र आता ह्या वल्लरीनेच केलेलं असतं. हे पाप मात्र वल्लरीने घडून अर्णवच्या आईवडिलांचा संसार मोडलेला असतो. आता मात्र ईश्वरी आणि अर्णव या दोघांचा संसार तिला मोडवायचा असतो. कारण आता आजी तर ईश्वरीवर प्रचंड खुश असते. आता राजशिर्क्यांच्या घराच्या सुनेचे हक्क आणि आता सगळे काही हक्क मात्र ईश्वरीला गेले आहेत. ईश्वरीच्या हातामध्ये चाव्या आणि सगळे काही हक्क मात्र ह्या ओल्ड लेडीने त्या ईश्वरीला दिलेले आहेत. हे मात्र काही आता ह्या राकेशला आणि ह्या वल्लरीला काही बघवत नाही. त्यासाठी मात्र आता ह्या वल्लरीने एक प्लॅनिंग केलेला असतो. काही झालं तरी शेवटी आता हे फोटो आहे अर्णवच्या समोर कसे येतील. ईश्वरीला तर आता हे माहिती झालेलं असतं. ईश्वरीला खूप टेन्शन येतं आणि ईश्वरी देवाकडे प्रार्थनासुद्धा करत असते की देवा काही कर, परंतु अर्णव सरांच्या आई वडिलांचा संसार उद्ध्वस्त माझ्या आईमुळे झालेला नसावा. नक्की याचं काहीतरी वेगळं कारण असावं आणि ते कारण आईलाच फक्त माहिती असेल हे मात्र मला माहिती आहे. आता मात्र ईश्वरी अर्णवपासून हे सर्व लपवण्याचा खूप प्रयत्न करते, परंतु होतं काय, आता होतं शेवटी असे होते की शेवटी अर्णव समोर हे सत्य येणारच असतं. कारण ईश्वरीने आता आईला विचारण्यासाठी खूप धडपड केलेली असते, परंतु अर्णव हा ईश्वरीच्या सोबत असतो. अर्णव ईश्वरीच्या सोबत असल्यामुळे ती आईला काही सत्य विचारू शकलेली नसते. आणि त्याच वेळेस आता आई 3 दिवसासाठी पुण्याला अगदी संजयला हॉस्पिटलला घेऊन गेलेली असते. ट्रीटमेंट आता तेथे व्यवस्थित सुरू असते, म्हणून आता काही कारणामुळे तिला तिकडे जावं लागते. परंतु आता जेव्हा ईश्वरी घरी येते, ईश्वरी घरी आल्यानंतर मात्र आता तिला ते टेन्शन काही राहत नाही. ती सारखा तोच विचार करत असते आणि ते सगळं काही ती शोधून सुद्धा काढते. नक्की काय झालं होतं, ते पेपरमध्ये न्यूज काय होती, हे सगळं काही अगदी तिला माहिती झालेलं असतं. परंतु तिचा तरी आपल्या आईवर विश्वास असतो. कारण आपली आई कधी असं कुणाचा संसार उद्ध्वस्त नाही करणार. आणि अंजली ताई आणि अर्णव सर यांच्या बोलण्यातून मात्र मला ते सत्य आता आठवतं. आणि पेपरमधील ती घटना म्हणजे राजशिर्केंच्या या जे साहेब आहेत आता अर्णव सरांचे रमाकांत राजशिर्के आणि यांच्या जीवनात आलेली ही बाई अगदी संसार उद्ध्वस्त करणारी ही सुप्रिया. पण आई हे जे काही आरोप आहे ते खोटं असतील. आपली आई कधी असं वागणार नाही. आणि आता आई आम्हाला आणि नमुताईला आम्हाला दोघींना मात्र हे सत्य सांगण्याचा अनेक वेळा प्रयत्न करत होती, पण त्यावेळेस आम्ही दोघींनी मात्र आईचं हे सत्य ऐकून घेतलं नाही. आणि आज हे सत्य माझ्या अगदी वर्तमान काळात माझ्या समोर आले आणि ते पण माझा म्हणजे आईचा भूतकाळ बनून. आता हे सत्य काय असेल, एकतर अर्णव सर माझ्यावर जीवापाड प्रेम करतात. आई आणि बाबांना सुद्धा इतकी अगदी त्यांच्या आईवडिलाप्रमाणे मदत करतात, आईवडिलाप्रमाणे ते धरतात, हॉस्पिटलचं सगळं काही खर्च ते करतात. मग आता अर्णव सरांना जर हे सत्य समजलं की त्यांच्या आईवडिलांचा संसार आणि त्यांच्या बाबांच्या आयुष्यात जे काही बाई आली होती तर ती आई आहे, पण काही झाले ते तर ते सत्य कळण्या अगोदर मात्र मला आता हे सत्य शोधून काढायला हवं. आणि हे सर्व जे सत्य आहे तर त्या सत्याचं प्रश्नाचं उत्तर मात्र फक्त आणि फक्त मला आईच देऊ शकते. आईलाच हे सर्व माहिती असेल. म्हणून ईश्वरी अनेक प्रयत्न करते आणि शेवटी ती आता मोबाईल घेते आणि व्हॉइस नोट करून मात्र ती आता आईला हे सर्व विचारण्याचा प्रयत्न करते. आई हे बघ, अगं अर्णव सरांच्या बाबाचा आणि तुझा काय संबंध होता, जे काही आता हे भूतकाळातील एक सत्य आहे तर तो फोटो मात्र मला सापडला. अर्णव सरांच्या आईने आत्महत्या केली आहे आणि त्या आत्महत्येला तू जबाबदार आहे का, हे सगळं काही व्हॉइस नोट करून आता मात्र ती आईला पाठवण्याचा प्रयत्न करत असते. आणि त्याच वेळेस तेथे वल्लरी येऊन टपकते. कारण वल्लरीला ते फोटो घ्यायचे असतात आणि ते फोटो अर्णवच्या समोर कसे येतील हे तिला शोधायचं असतं. म्हणून मात्र ते फोटो आता घाईने तेथे ईश्वरीने कपाटात ठेवलेले असतात.
आता ते फोटो तिने घाबरतच असे ठेवून दिलेले असतात की जेणेकरून आता अर्णव त्या फोटोसमोर जाणार असतो. त्यानंतर मात्र आता वल्लरी घाईने तेथे येते आणि आता ईश्वरीच्या हातातील जो मोबाईल आहे तर तो तेथेच बाजूला पडलेला असतो आणि ती व्हॉइस नोट आता ही सेव्हसुद्धा झालेली असते. आणि आता वल्लरी मात्र मुद्दाम ईश्वरीला काहीतरी आणण्यासाठी बाहेर पाठवते. तेव्हा आता ईश्वरी घाबरतच बाहेर गेलेली असते. जाताना मात्र तिने कपाटाचं दार बंद करून घेतलेलं असतं. आता वल्लरी म्हणते की काही झालं तरी हे फोटो मात्र अर्णवच्या समोर आलेच पाहिजे, म्हणून वल्लरी ते फोटो ड्रॉवरमध्ये ठेवून देते, कपाट वगैरे उचकते आणि तो मोबाईल आता ईश्वरीचा तेथेच पडलेला असतो आणि तो पण तेथे कपाटामध्ये. परंतु आता होतं काय, ईश्वरी मात्र बाहेर काहीतरी काम करण्यामध्ये मग्न होते आणि ईश्वरीच्या डोक्यात सारखं तेच टेन्शन असल्यामुळे आता ईश्वरीला काहीही सुचत नसतं. ती सारखी त्याच विचारात असते, तिचं कशातही लक्ष नसतं. एकतर आजीने आता ईश्वरीला एक आदर्श सून म्हणून आता राजसरकेंची सून आणि अर्णवची लाखात एक बायको म्हणून स्वीकारलेलं असतं. आता घरातील सगळ्यांचा खूप विश्वास असतो आणि ईश्वरी त्या लायकीची सुद्धा असते. परंतु आता ह्या वल्लरीला काही देखवत नाही. आता या घराचा कारभार आपल्या हातात घेण्यासाठी आणि ह्या ईश्वरीला कायमस्वरूपी घरात बाहेर काढण्यासाठी हेच आपल्याला कारणीभूत आहे आणि अर्णव नक्की तिला धक्के मारत बाहेर काढेल. म्हणून आता तो फोटो वगैरे आहे ते सगळं काही मुद्दाम ती समोर ते कपाटात ठेवून देते. आणि आता अर्णवचं काहीतरी पासबुक वगैरे काही सापडत नसतं, कारण आता ह्या राकेशने जे काही हा म्हणजे राहाडा वाढून ठेवलेला असतो. अर्णवच्या नावावरील जे काही पैसे आहे तर ते त्याची खोटी सही बनवलेली असते आणि त्या खोट्या सहीने मात्र त्याच्या अकाउंटवरील ते पैसे आहे तर ते काढलेले असतात. आणि आता एक खूप मोठा प्रॉब्लेम मात्र राकेशने करून ठेवलेला असतो आणि तो निस्तरण्यासाठी मात्र अर्णवला हे पासबुक हवं असतं. म्हणून तो आपल्या अकाउंटचं पासबुक घेण्यासाठी कपाटात जातो. आता कपाटात गेल्यानंतर त्याला तेथे तो फोटो सापडतो. आता तो फोटो सापडल्यानंतर अर्णवच्या पायाखालची जमीन सरकते. अर्णव म्हणतो की हे कसं शक्य आहे, सुप्रिया काकू हे असं माझ्या बाबांबरोबर त्यांचा फोटो कसा, म्हणजे जे काही आत्तापर्यंत सुप्रिया काकूमुळे माझ्या आई आणि वडिलांचा संसार मोडला, आपण ज्या बाबांना आत्तापर्यंत त्यांचं नाव घेत नाही तर त्या कारणीभूत असणाऱ्या या ईश्वरीच्या आई सुप्रिया काकू आहेत. तर आता अर्णवला खूपच राग येतो. अर्णव म्हणतो की नक्की ईश्वरीच्या कपाटामध्ये मला हा फोटो सापडला आणि त्याच वेळेस आता तो मोबाईल आहे तर तो सुद्धा खाली पडतो आणि ईश्वरीने जे काही रेकॉर्ड केलेले व्हॉइस नोट आहे तर ती मात्र अर्णव सर्व काही ऐकतो. आता मात्र हे सर्व ऐकल्यानंतर अर्णवच्या पायाखाली खूप मोठा एक धक्का बसतो आणि अर्णव म्हणतो की हे कसं शक्य आहे, ईश्वरीने माझ्यापासून इतकी मोठी गोष्ट लपवली, म्हणजे आत्तापर्यंत ईश्वरीला सगळं काही माहिती होतं आणि तरीसुद्धा ईश्वरीने इतकी मोठी गोष्ट माझ्यापासून का लपवली. आणि आता अर्णवला हे समजल्यानंतर खूपच राग येतो, म्हणजे ईश्वरीला माहिती होतं तरीसुद्धा आपल्यापासून ही सत्य तिने लपवले, म्हणून आता अर्णव खूपच भडकलेला असतो. त्यानंतर आता हे सर्व विचारण्यासाठी तो ईश्वरीला बाहेर घेऊन आलेला असतो आणि तो तिच्यावर खूप चिडचिड करत असतो, म्हणजे मिस इंदोर तुला हे सर्व सत्य माहिती होतं तरीसुद्धा तू माझ्यापासून हे सर्व सत्य का लपवलंस आणि त्यामुळेच तू कधीही माझ्यावर प्रेम केलंच नाही आणि तुझं माझ्यावर प्रेम नाहीच, म्हणून तू हे सगळं काही माझ्यापासून लपवलं. ईश्वरी खूप रडत असते, अर्णवला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असते, परंतु अर्णव ऐकायला तयार असतो. अर्णव म्हणतो की आता मात्र तू ह्या खोट्या प्रेमाच्या लग्नामध्ये आणि आपल्या आईच्या केलेल्या पापाच्या म्हणजे ह्या पापाचं जे काही भोग आहे तर ते आता ह्या खोट्या लग्नामध्ये तू भोगत राहा, तीच तुझी शिक्षा असेल. आणि हे बघ आता मात्र मला एकाच गोष्टीचं फार वाईट वाटतं की तुझ्या आईमुळे माझ्या आईचा संसार तर मोडलाच, परंतु तिचा जीव सुद्धा गेलेला आहे, म्हणजे माझ्या आईच्या मरणाला तुझी आई जबाबदार आहे. तर आणि अर्णवला मात्र इतकं बोलताना वाईट वाटतं, कारण तो ईश्वरीवर अगदी जीवापाड प्रेम करत असतो, पण तरी सुद्धा म्हणतो की तू कधीही माझ्यावर प्रेम केलंच नाही आणि आता भोगत राहा या तुझ्या पापाची शिक्षा. आणि तो मात्र आता गाडीमध्ये येऊन बसतो. आता ईश्वरीला खूप वाईट वाटतं, ईश्वरी रडत असते आणि पुढे गाडी घेऊन गेल्यानंतर तो पुन्हा मागे येतो आणि रागाने आता त्याला ईश्वरीशिवाय काही होत नसतं. ईश्वरीला घ्यायला तो परत मागे येतो आणि म्हणतो की मिस इंदोर गाडीमध्ये बस. तेव्हा आता ईश्वरी गाडीमध्ये बसते आणि मनात म्हणते की सर तुम्हाला किती सांगू की माझं तुमच्यावर किती प्रेम आहे आणि हे प्रेमाची शपथ घेऊन मी तुम्हाला आज सांगते माझी आई निर्दोष आहे आणि हे सगळं काही मी तुम्हाला पुराव्यासहित अगदी शोधून काढेल आणि हे सगळं कारस्थान जेणे कोणी केलेलं आहे तर त्या कारस्थानाचा मी बदला घेईल.
असे मात्र आता ईश्वरीने ठरवलेलं असतं. त्यानंतर मात्र आता ईश्वरीला काही चैन देत नाही. ईश्वरी म्हणते की काही झालं तरी आता नक्की काय आहे हे सर्व आईला विचारायला हवं, कारण अर्णव आता ईश्वरीशी काही चांगलं वागत नसतो. तेव्हा मात्र आता ईश्वरी लगेच आपल्या आईला फोन करते आणि आईला झालेला सर्व काही प्रकार सांगते. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर आता सुप्रियाला धक्का बसतो. सुप्रिया म्हणते की काय बोलतेस, म्हणजे अगं ते रमाकांत जे काही राजशिर्के होते आणि त्यांच्याबद्दल जे काही घडले तर ते तुझे सासरे म्हणजे अर्णवचे वडील आहेत का? ईश्वरी म्हणते की हो आई. आणि बघ आई, अर्णव सरांना हे सगळं काही माहिती झालेलं आहे आणि ते माझ्यावर खूप असे रागराग करत आहे. आता जे काही झालेलं आहे तर त्यात अर्णव सरांचा खूप मोठा गैरसमज झालेला आहे, कारण आई ते फोटो मला अगदी माझ्या कपाटात सापडले होते आणि हे फोटो बघून मी सुद्धा अगदी शॉक झाले होते आणि तेच विचारण्यासाठी मी इथे आले होते. तर तेव्हा आता ईश्वरी म्हणते की आई, काही झालं तरी शेवटी हे नक्की काय सत्य आहे तर ते मला सांग. त्यावर आता सुप्रिया म्हणते की हे बघ ईश्वरी, तू काही टेन्शन घेऊ नको, मी तुला सगळं काही सांगते आणि तुला एक आनंदाची बातमी द्यायची आहे ईश्वरी. बाबांची तब्येत अगदी व्यवस्थित बरी झालेली आहे, त्यांना आता बोलता येते आणि तेच तुला सत्य काय आहे ते सांगतील. तेव्हा आता ईश्वरीला खरंच अगदी म्हणजे इतकं वाईट वाटत असतं की अर्णव तिच्याशी बोलत नसतो. आता अविनाश मामा हे सर्व पाहत असतो. अविनाश मामाला आता अर्णवला नक्की काय झालं असेल हे काही कळत नसतं आणि तो विचारण्याचा खूप प्रयत्न करतो, परंतु आता अर्णव काही सांगायला तयार नसतो आणि ईश्वरीसुद्धा काही सांगायला तयार नसते. आता शेवटी तो ईश्वरीला सर्व काही विचारतो. आता ईश्वरी अविनाश मामाला सर्व काही सांगते आणि त्याच वेळेस अविनाश मामाच्या सगळं काही लक्षात येतं. तेव्हा तो अविनाश मामा म्हणतो की ईश्वरी, तू काही काळजी करू नकोस, हे ज्याने कोणी केलेलं आहे ना ते मला माहिती आहे, तू फक्त अगदी मला मदत कर. आणि आता सुप्रिया म्हणजे तुझ्या आईला आता जेव्हा इकडे येतील ना त्या, तर आता तुझी आईचे सत्य सांगू शकतील. आणि त्याच वेळी सुप्रिया आणि संजय मात्र आता घरी येतात. वल्लरी त्यांना बघून लगेच आता रूममध्ये लपण्याचा प्रयत्न करत असते. अविनाश मामा हे सर्व पाहतो. अविनाश मामा म्हणतो की वल्लरी नक्की का सुप्रिया आल्यानंतर लपत असेल, नक्की असं काय कारण असेल. अनेक वेळा मी बघितलं जेव्हा आता ईश्वरीची आई या घरात आली तेव्हा आता वल्लरी घाईने लपत होती. तिचा चेहरा अगदी बघण्यासारखा होत होता. नक्की काहीतरी आहे, कुठेतरी खास वल्लरीची यात चूक आहे आणि हे सगळ्याचे आरोप मात्र आता वल्लरीने या ईश्वरी आणि ईश्वरीच्या आईवर केलेला आहे. आणि तेवढ्यात आता सुप्रिया संजय हे घरी येतात. अर्णव खूप रागवलेला असतो. आता सुप्रिया म्हणते की हे बघ अर्णव, तू मला माझ्या मुलासारखा आहे आणि मला माहिती नव्हतं की आता हे रमाकांत राजशिर्के आहे तर ते तुझे आईवडील आहे. तेव्हा आता सुप्रियाला असं म्हटल्यानंतर आता आजी, अंजली हे सगळेजण अगदी बघतच असतात की नक्की काय झालं असेल आणि हे रमाकांत राजशिर्के म्हणजे अर्णवच्या वडिलांचा विषय का निघला असेल. त्यानंतर मात्र आता आजी विचारते की चिंटू काय झालं, अंजलीसुद्धा विचारते. तर सुप्रिया म्हणते की मी सांगते तुम्हाला की कारण आत्तापर्यंत जे काही तुमच्यासमोर एक भूतकाळातील सत्य होतं, अर्णवच्या आईवडिलांचा संसार उद्ध्वस्त झाला, तर आता तुम्ही जे काही रमाकांत राजशिर्के यांना दोषी मानतात तर खरंच तुम्ही त्यांना दोषी मानू नका. ते एक भला माणूस होता, त्या बिचारीची काही चूक नव्हती, परंतु हे जे काही कोणी घडून आणलं तर ते केवळ खरंच आता एकटी बाई होती आणि त्या बाईने हे सर्व कारस्थान घडून आणले. तेव्हा मात्र आता सगळं काही सांगायला जेव्हा सुप्रियाने सुरुवात केलेली असते, माझा आणि रमाकांत राजशिर्के यांचा परिचयसुद्धा नव्हता. मला इंटरव्ह्यूसाठी मात्र त्या बाईने तेथे त्यांच्या कॅबिनमध्ये बोलावलेलं होतं आणि मी इंटरव्ह्यू देण्यासाठी आले, कारण मला जॉबची खूप गरज होती आणि माझ्या वडिलांचं जे काही अगदी ते आजारी राहत होते म्हणून जॉब करण्याची मला खरंच खूप नितांत गरज होती आणि ते इंटरव्ह्यू देण्यासाठी त्या बाईने मला तेथे बोलावलं. आणि तेथे आल्यानंतर आता रमाकांत राजशिर्केंसारखा भला माणूस आता कॅबिनमध्ये होता आणि त्यांना त्याच वेळी चक्कर आली होती आणि ती चक्कर आल्यानंतर अगदी मी त्यांना फक्त सावरलं, बाकी त्यांची काही चूक नव्हती. मी फक्त त्यांना सावरलं आणि त्यात म्हणजे घडलं काय, इंटरव्ह्यू देणारे जे काही लोक आहे आणि आता ही मीडिया, तर मीडिया मात्र घाईने तेथे आली आणि त्यांनी वाटेल तसे फोटो आमचे काढलेत, परंतु हे करण्यासाठी मात्र त्यांना एका बाईने त्यांना पैसे दिले होते. कारण आता मी त्यांना अगदी त्या मीडियासमोर हे सगळं काही कारण विचारलं आणि तेव्हा मात्र आता त्या बाईने त्यांना पैसे दिल्याचं कळाले.
आता जे काही कारस्थान मात्र त्या बाईने केलेले आहे त्या बाईला मी चांगलं बघितलेलं आहे, कारण त्या बाईनेच मला इथे बोलावलेलं होतं. अविनाश मामा लगेच म्हणतो की त्या बाईला तुम्ही ओळखतात का? तेव्हा आता सुप्रिया म्हणते की हो मी नक्की ओळखेल. आणि त्याच वेळेस आता अविनाश मामा फरफटत मात्र मामीला हाताला धरून बाहेर घेऊन येतो आणि हीच ती बाई आहे का असं विचारतो. तेव्हा आता सुप्रियाला तर धक्काच बसतो. सुप्रिया म्हणते की हो ही तीच बाई आहे की जिने हे सर्व घडून आणलेलं आहे. आता संजय सुद्धा आता उभा राहतो आणि म्हणतो की हो यात सुप्रियाची काही चूक नाही, कारण जे सत्य आहे तर ते सत्य फक्त मला माहिती होतं आणि सुप्रियाला माहिती होतं. किंवा आता सुप्रिया सनकने एक वल्लरीच्या कानामागे देते आणि ईश्वरीला म्हणते की ईश्वरी अगं हीच ती बाई आहे. तेव्हा अविनाश मामा म्हणतो की हो अर्णव, कारण जे काही घडलेले आहे तर त्या सगळ्या घडल्याचा बदला मात्र या वल्लरीने घेतला असावा, कारण आता ते पार्टीमध्ये तुझ्या आईकडून मात्र जे काही दागिने तिने आता चोरले होते आणि त्याचा बदला म्हणून आता सात्विकाने तिच्या कानामागे दिली होती आणि सात्विकाने कानामागे दिल्यानंतर सगळ्या पार्टीत तिचा जो अपमान झाला होता त्याचा बदला म्हणून इने सर्व केलेलं आहे. तर आता अविनाश मामाने सत्य सांगितल्यानंतर अर्णवचे खडकनी डोळे उघडतो आणि तो ईश्वरीची सगळ्यांसमोर माफी मागून सुप्रियाची सुद्धा माफी मागतो आणि अगदी प्रेमाने तो या सगळ्याचा स्वीकार करून वल्लरीला मामीला तिच्या पापाची शिक्षा देतो आणि वल्लरी सगळ्यांची माफी मागत असते. पण आता आजी एक सनकनी कानामागे देऊन वल्लरीला घराच्या बाहेर काढते. किंवा आता मित्रांनो पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.